नमस्कार शेतकरी बांधवांनो. कधी असं झालंय का की शेतातला ऊस तर हिरवागार दिसतोय, पण त्याची वाढ पूर्णपणे थांबलेली आहे. आपण खत देतोय, पाणी देतोय, पण काही केल्या ऊस पुढे सरकतच नाहीये. याच गंभीर समस्येला मेटाबॉलिक पॉज म्हणतात. आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हो, ही एक गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे. ऊस डोळ्यासमोर हिरवागार दिसतो, पण त्याची उंची किंवा जाडी अजिबात वाढत नाही. नेहमीचे उपाय करूनही काहीच परिणाम होत नाही. जर आपल्या शेतातही असं काही घडत असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की शेतात जाऊन आपण हे ओळखायचं कसं की आपला ऊस खरंच मेटाबॉलिक पॉजमध्ये गेला आहे का. याची काही अगदी स्पष्ट लक्षणं आहेत जी आपल्याला सहज दिसतात. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. मेटाबॉलिक पॉज म्हणजे ऊस मरत नाहीये, अजिबात नाही. उलट तो स्वतःला वाचवण्याचा एक हुशार प्रयत्न करतोय. जेव्हा परिस्थिती खूपच बिकट होते तेव्हा तो आपली सगळी शक्ती फक्त आणि फक्त जिवंत राहण्यासाठी वापरतो, वाढीसाठी नाही. पहिलं आणि सगळ्यात स्पष्ट दिसणारं लक्षण म्हणजे वाढ थांबणं. अक्षरशः शून्य वाढ. एक साधी पट्टी घेऊन मोजून बघा. जर 10 ते 15 दिवसांपासून ऊसाच्या उंचीत इंचभर सुद्धा फरक पडला नसेल तर हे धोक्याचं पहिलं चिन्ह आहे. आता दुसरं आणि हे खूप महत्वाचं लक्षण आहे. ऊसाच्या शेंड्यामधून नवीन पान तर येतं, पण ते पूर्णपणे उघडतच नाही. ते तसंच गुंडाळलेल्या अवस्थेत राहतं. याचा सरळ अर्थ आहे की आतून वाढीची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे. वाढ फक्त उंचीचीच थांबत नाही, तर कांडीची जाडीसुद्धा वाढत नाही. ऊस असा बारीक, कमजोर दिसायला लागतो. हे लक्षण आपल्याला स्पष्टपणे सांगतं की झाडाच्या आत जी ऊर्जा आहे तिचा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. आणि हे लक्षण जे शेतकऱ्याला सगळ्यात जास्त गोंधळात टाकतं आणि हेच निश्चित करतं की समस्या वरवरची नाही. आपण वाढ थांबली म्हणून खत देतो, पाणी देतो, पण ऊस काहीच प्रतिसाद देत नाही, जणू काही तो ऐकतच नाहीये. याचा अर्थ समस्या खोलवर, मुळात आहे. तर या सगळ्या लक्षणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ही परिस्थिती एक संकट नक्कीच आहे, पण यात ऊस हार मानत नाहीये. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत स्वतःला वाचवत आहे. बरं, लक्षणं तर आपण पाहिली, पण याची खात्री कशी करायची? 100% खात्री करण्यासाठी एक सोपी 5 स्टेप तपासणी आहे जी आपल्याला शेतातच अचूक निदान करायला मदत करेल. चला तर ही तपासणी कशी करायची ते पाहूया. एक एक करून या 5 गोष्टी तपासा. पहिली गोष्ट, ऊसाला हलकं पाणी द्या आणि 1 आठवडा थांबा. काही प्रतिसाद मिळतोय का? दुसरी गोष्ट, नवीन काडीमध्ये काही वाढ दिसते आहे का? तिसरी, मातीचा वास घ्या. तो मोकळा मातीसारखा येतोय की कुजलेला गटारासारखा येतोय? चौथी, ऊसाच्या मुळांची टोकं काळजीपूर्वक तपासा. ती पांढरी शुभ्र आणि निरोगी आहेत की काळी पडून सडली आहेत? आणि 5वी आणि शेवटची गोष्ट, ही समस्या संपूर्ण शेतात एकसारखी आहे की काही ठराविक ठिकाणी जास्त दिसतीये? आता बघा, या 5 प्रश्नांपैकी जर 3 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं नाही अशी आली तर मग हे निश्चित समजा की शेतातला ऊस मेटाबॉलिक पॉजमध्ये गेलेला आहे. निदान तर झालं, पण ऊस असा टोकाचा निर्णय का घेतो? त्याची वाढ थांबवण्यामागे नक्की कोणती कारणं आहेत? आता आपण ते समजून घेऊया. ऊस हा निर्णय अचानक घेतो, म्हणजे अचानक बसलेला ताण. समजा खूप दिवस पाण्याचा ताण होता आणि अचानक भरपूर पाणी दिलं. हा एक शॉक आहे. पण या सगळ्यांमधलं सगळ्यात मोठं कारण आहे मुळांच्या परिसरात ऑक्सिजनची कमतरता. जेव्हा जमिनीत पाणी साचून राहतं किंवा जमीन खूपच घट्ट होते तेव्हा मुळं श्वास घेऊ शकत नाहीत आणि मग ती झाडाला धोक्याचा सिग्नल पाठवतात की आता वाढ थांबव. आता झाडाच्या आत नेमकं काय घडतं हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, पानं आपलं काम करत असतात, म्हणजे अन्न तयार करत असतात. पण गंमत अशी होते की हे तयार झालेलं अन्न म्हणजे साखर ती वाढणाऱ्या शेंड्यापर्यंत किंवा मुळांपर्यंत पोहोचतच नाही. जणू काही आतले सगळे रस्तेच बंद झालेत, वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळेच आपण कितीही खत दिलं तरी ते झाडाच्या वाढीसाठी वापरलंच जात नाही. अशा परिस्थितीत अनेकदा नकळतपणे आपल्याकडून काही चुका होतात, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडते. त्यामुळे उपाय करण्याआधी काय करू नये हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वाढ थांबली ते आपल्याला वाटतं युरिया कमी पडला आणि आपण आणखी युरिया देतो, पण यामुळे ताण कमी होण्याऐवजी वाढतो. तसंच जास्त पाणी दिल्याने मुळं अक्षरशः गुदमरतात. कोणतीही माहिती नसताना वेगवेगळ्या टॉनिकची फवारणी करणं म्हणजे फक्त पैशांचा अपव्यय आहे. आणि बघूया होईल ठीक म्हणून वाट पाहण्याने नुकसान वाढतच जात. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया.
या पॉजमधून ऊसाला बाहेर काढायचं तरी कसं? ह्याचा एक शास्त्रीय आणि योग्य उपाय आहे जो आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. पहिली पायरी आहे डॅमेज कंट्रोल. म्हणजे जे काही आपण करत आहोत ते तात्काळ थांबवायचं. विशेषतः युरिया आणि जास्त पाणी देणे पूर्णपणे बंद करा. दुसरी पायरी, मुळांना ऑक्सिजन द्या. शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करा आणि सरीच्या वरच्या भागाला हलक्या हाताने मोकळं करा, जेणेकरून जमिनीत हवा खेळती राहील. तिसरी पायरी, योग्य सिग्नल द्या. नत्र देऊ नका, कारण ते वाढीसाठी जबरदस्ती करतं. त्याऐवजी पोटॅश आणि कॅल्शियम द्या. हे वाढीला भाग पाडत नाहीत, तर वाढ होण्यासाठी एक योग्य परिस्थिती निर्माण करतात. आणि चौथी महत्त्वाची पायरी, जीवाणूंचा वापर करा. जमिनीतून चांगल्या जीवाणू खतांचा वापर करा, जेणेकरून मुळांचं कार्य सुधारेल आणि जमीन पुन्हा जिवंत होईल. हा एक सोपा तक्ता आहे जो तुम्हाला शेतात पटकन निर्णय घ्यायला मदत करेल. म्हणजे परिस्थिती काय आहे आणि त्यावर योग्य कृती काय करायची. जर ऊस हिरवा आहे पण थांबला आहे, तर ऑक्सिजन आणि पोटॅशवर लक्ष केंद्रित करा. जर तो पिवळा पडायला लागला असेल तर काहीही करण्याआधी मुळं तपासा. आणि जर 15 दिवस उपाय करूनही काहीच फरक पडत नसेल तर जास्त खर्च करून नुकसान वाढवू नका. बरं, उपाययोजना केल्यावर ऊस किती दिवसात पूर्ववत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्यात ही समस्या टाळण्यासाठी काय करायला हवं हे आता जाणून घेऊया. आता उपाययोजना केल्यावर ऊस लगेच बरा होईल का? नाही, याला थोडा वेळ लागतो आणि तो किती लागेल हे यावर अवलंबून आहे की आपण ही समस्या किती लवकर ओळखली. जर पॉजच्या सुरुवातीलाच उपाय केले तर 10-15 दिवसात ऊस पुन्हा वाढायला लागेल. पण जर खूप उशीर झाला असेल आणि मुळाचं जास्त नुकसान झालं असेल तर काही प्रमाणात नुकसान हे कायमस्वरूपी असू शकतं. बरं, हे सगळं झालं, पण पुढच्या वेळी असं होऊच नये यासाठी काय करायचं? त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ऊसाला कधीही अचानक धक्के देऊ नका. खत आणि पाणी व्यवस्थापनात एक सातत्य ठेवा. जमिनीला फक्त ओली ठेवू नका, तर जिवंत ठेवा. झाडाचं निरीक्षण करण्याची सवय लावा, म्हणजे आपल्याला त्याची गरज वेळेवर कळेल आणि आपण योग्य प्रतिसाद देऊ शकू. आणि शेवटी एक मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. आपलं काम ऊसाला जबरदस्तीने वाढवणं नाहीये, तर त्याच्या वाढीच्या मार्गात जे अडथळे आहेत ना, फक्त ते दूर करणं आहे. जर आपण हे केलं तर ऊस त्याची वाढ स्वतःच करून घेईल. मला आशा आहे की या माहितीमुळे आपल्याला मेटाबॉलिक पॉज ही संकल्पना स्पष्ट झाली असेल आणि त्यावर मात करण्यासाठी नक्कीच मदत मिळेल. जर आपल्या ओळखीच्या दुसऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला ही समस्या भेडसावत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हे विश्लेषण नक्की शेअर करा. धन्यवाद.